गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर अजूनही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट पुन्हा एकदा शूटअप झालं आहे. त्यामध्ये फक्त डाऊ जोन्स जो आहे तर थोडासा प्रॉफिट बुकिंगमध्ये आला आहे, परंतु त्यांच्याकडे सिनेरिओ फारच चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यासोबतच आता तुम्ही जर डॉलर इंडेक्स पाहिला तर डॉलर इंडेक्स जो आहे तर तो ऑल टाईम हायपासनं पुन्हा थोडासा रिट्रेस झालेला आहे. 106च्या आसपास तो ट्रेड करतोय, जो ऑलमोस्ट 107 क्रॉस करून गेला होता. म्हणजेच काय, इमर्जिंग मार्केट्स लाईक इंडिया, चायना वगैरे, तर यांच्यासाठी डॉलर इंडेक्स थोडासा पॉझिटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. क्रूड ऑइल एकदम स्थिर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर रशिया युक्रेनचं युद्ध ऑलमोस्ट थांबण्याच्या भूमिकेवरती आहे. दोन्ही बाजूने तसे स्टेटमेंट्स आता यायला लागलेले आहेत. हळूहळू त्या गोष्टी नॉर्मलाइज होताना आपण पाहू शकतो. म्हणजेच ग्लोबल टेन्शन्स थोडेसे, जिओपॉलिटिकल टेन्शन्स कमी होत आहेत. जर आता आपण कालच्या FIs आणि DIsच्या डेटावरती जर नजर टाकली तर FIsनं फार कमी सेलिंग केली आहे काल. साधारण 300 कोटीच्या आसपास सेलिंग केलं फक्त, आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3,500 कोटींचं बाईंग केलं. आणि त्यामुळेच आपण काल पाहू शकतो की मार्केट एकदम डीप मारला सकाळी सकाळी, आणि त्यानंतर मार्केट शूटअप व्हायला सुरुवात झाली आणि मार्केट सरळ पुन्हा एकदा वरती गेलेलं आहे. आता रेंज जर आपण मार्केटमध्ये टेक्निकली पाहिली तर टेक्निकली रेंज आहे डाऊन साईडला 24,000चा जो सपोर्ट आहे तो फार चांगल्या पद्धतीने डिफेंड होताना आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्याच्यावरती सगळ्यात जास्त पुट रायटिंग देखील झालेलं आहे. त्यानंतर आता आपण जर कॉल रायटिंग पाहिलं तर हायर साईडला 24,350 आणि 24,500 या लेवलला फार जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर मार्केट जिथे क्लोज झालं आहे आणि आज गिफ्ट निफ्टी जे दाखवत आहे तर गिफ्ट निफ्टी अगदी फ्लॅट ओपनिंग दाखवत आहे. त्यामुळे मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होणार आहे, एक 5-10 पॉईंट इकडे तिकडे. त्यानंतर मार्केट मे बी आज काय करू शकतं, तर आज फार जास्त बुलिश राहण्याची गरज नाही हे लक्षात घ्या, कारण मार्केटला हायर साईड जी आहे तर ती ब्रेक करण्यासाठी असा काही ट्रिगर पॉईंट नाही आहे येत्या 1-2 दिवसासाठी. जसं तुम्ही पाहू शकता की 350 म्हणजे 24,350च्या आसपास जो रेजिस्टन्स आहे तो फार स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मे बी मार्केट तिथे टच करून किंवा त्याला थोडंसं ब्रेक करून हायर साईडला थोडेसे ट्रॅप करून मार्केट पुन्हा डाऊन साईडला ट्रॅव्हल करू शकतं. मग त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या पोझिशन्स जे आहे त्या मॅनेज करा किंवा त्या हिशोबाने तुम्ही ट्रेड करा, हे लक्षात घ्या. आता मी डायरेक्टली सांगू शकत नाही की तुम्ही काय बाय करू शकता, काय सेल करू शकता, पण तुम्ही तेवढे हुशार आहात. तर मग आता लक्षात ठेवा की 3 रेंज फार महत्त्वाच्या आहेत हायर साईडला: 24,350, 24,500 आणि त्यानंतर 24,800. परंतु त्या एवढ्या सहजासहजी येणार नाहीत, हेही लक्षात ठेवा. त्याला फार वेळ लागणार आहे. त्यामुळे जरी मार्केट त्याच्या आसपास दिसत असलं तरी तिथनं डाऊन साईडला ट्रॅव्हल करण्याचे चान्सेस आहेत, कारण काल FIsनं सेलिंग केलेलं नाही म्हणजे ते आज सेलिंग करण्याच्या मूडमध्ये असू शकतात. त्याचं कारण असं की काल ते वाट पाहत असतील की मार्केट 24,000च्या आसपास आहे, थोडं वर जाऊ द्या, चांगल्या प्राईसला त्यांना शेअर्स सेल करायला मिळतील, मग एक दिवस थांबल्यानं काय फरक पडतो, बरोबर ना? तर असा सिनेरिओ देखील होऊ शकतो आज. त्यानंतर जर आपण ग्लोबल न्यूज पाहिल्या तर इन्फोसिसला काहीतरी पेनल्टी लावण्यात आलेली आहे. फार क्लिअर न्यूज माझ्यापर्यंत नाही आली, परंतु त्यामुळे इन्फोसिस थोडासा सेलिंग प्रेशरमध्ये नक्कीच येऊ शकतो. त्यानंतर आपले जे काही बँक्स आहेत, बँकिंग ADRs आहेत, HDFC आणि ICICI बँक, तर हे दोन्ही रेडमध्ये क्लोज आहेत डिस्पाईट त्यांचं US मार्केट हायर क्लोज असतानाही. त्यामुळे त्याचंही प्रेशर आपल्याकडे पाहायला मिळू शकतं. आणि जर आपण आपला डेटा पाहिला तर GDP डेटा खूप खराब आलेला आहे. त्यानंतर जो काही मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स डेटा आला आहे तोही स्लो आलेला आहे. म्हणजेच काय की एकंदर कुठलाही डेटा मार्केटला ट्रिगर करत नाही आहे हायर साईडला ब्रेक करण्यासाठी. आता ट्रिगर पॉईंट कधी आहे, तर तो आहे शुक्रवारी सकाळी 10 वाजता RBIची मीटिंग आहे. तर मग तेव्हा RBI काय कमेंट करतं, तिथे काय डिसिजन्स होतात, याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत मार्केट एका रेंजमध्ये राहू शकतं आणि त्यानंतर मार्केट ब्रेक करण्याचा प्रयत्न करू शकतं शुक्रवारी. कारण
मागची जर आपण एक्सपायरी पाहिली, मंथली एक्सपायरी गुरुवार, तर फार मोठं ॲक्शन मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळे दर एक्सपायरीला काहीतरी होईलच असं नसतं. कधीतरी होतं, परंतु नेहमी होऊ शकत नाही, कारण त्याला तेवढे पैसे लागतात. त्यानंतर शुक्रवार आपण जनरली पाहिलं आहे की मार्केट ट्रेंडिंग राहतं. त्यामुळे शुक्रवारी नेमका ट्रिगर पॉईंट पण आहे. त्यामुळे शुक्रवारी मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं, परंतु ते पूर्णपणे डिपेंड आहे न्यूज बेस, म्हणजेच RBI काय कमेंट करतं त्याच्यावरती. त्यामुळे पाहूयात काय घडते ते. परंतु आज फार बुलिश राहण्याची कुठलीही गरज नाही आहे, मात्र लक्षामध्ये ठेवा, कारण डेटा कुठलाही सपोर्ट करत नाही आहे. आणि जिथे मार्केट ओपन होतं आहे आणि जिथनं थोडंसं एक 30-40 पॉईंट 50 पॉईंटवरती गेल्यानंतर हायर साईडला एक फार मोठा रेजिस्टन्स आहे, जिथे फार जास्त हेवी कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. तर मग अशा वेळेस आपण बुलिश होण्यापेक्षा थोडंसं कन्झर्वेटिव्ह व्हावं, अशी माझी अपेक्षा आहे. आणि जेव्हा मार्केट 24,000ला येईल तेव्हा तुम्ही कॉन्ट्रा ट्रेड करावा. म्हणजे 24,000 आल्यानंतर लोकांना असं वाटेल की आता 24,000 ब्रेक केला की 23,800 येईल, परंतु 24,000वरनं ते पुन्हा रिव्हर्स होतं. म्हणजेच 24,000 आल्यानंतर अपोजिट साईडचा ट्रेड प्लॅन करणं आणि 24,350ला गेल्यानंतर तिथे अपोजिट साईडचा ट्रेड प्लॅन करणं, अशा पद्धतीची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करू शकता, की जी फार चांगली काम करू शकते गुरुवारपर्यंत. आणि त्यानंतर मग पाहावं लागेल की शुक्रवारी काय घडतं आहे ते. आय होप तुम्हालाही माहिती हा व्हिडिओ ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.